महाविकास आघाडीतील बिघाडी ही गेल्या 2 महिन्यापासून आपल्याला पाहायला मिळते। आज वरळी येथे झालेल्या सभेमध्ये खरंच महाविकास आघाडीतील बिघाडी ही दुरुस्त झालीये का पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। खरं तर आपण पाहतोय गेल्या 2 महिन्यापासून महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा हा कायम भिजत दिसताना आपल्याला दिसून येतोय। एकीकडे महाविकास आघाडीमध्ये सामील झालेले बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका जर आपण पाहिली, यांच्या मागण्या जर आपण पाहिल्या, या मागण्यांची दखल शरद पवार असतील, उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील किंवा त्यांचे मित्रपक्ष असतील हे दखल घ्यायला तयार नाहीत। आणि मग अशा महाविकास आघाडीची बिघाडी ही कायम आज दिवसभर होती का? वरळी येथे पार पडलेल्या या बैठकीमध्ये 2 तासाच्या बैठकीनंतर जेव्हा नेते बाहेर पडतात तेव्हा बाळासाहेब आंबेडकरांच्या चेहऱ्यावरती समाधान न दिसता कुठेतरी प्रश्नार्थक चिन्ह आपल्याला दिसत होते। एकूणच काय तर पुढच्या बैठकीमध्ये आम्हाला न्याय मिळेल किंवा पुढच्या बैठकीमध्ये हा जागांचा तिढा सुटेल असं म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी पत्रकारांशी संवाद साधलेला आहे। दुसरीकडे आपण पाहतोय की संजयजी राऊत जेव्हा बाहेर पडले तेव्हा ते असं म्हणतात की बाळासाहेब आमच्या सोबत आहेत आणि आमच्या सोबतच राहतील, कारण तो अजूनही तिढा संपलेला नाही। म्हणजे एकूणच काय तर 4 ते 5 जागाची मागणी केली असं अनेकांचं म्हणणं आहे, परंतु या 4 ते 5 जागाच्या मागणी संदर्भात स्वतः बाळासाहेब आंबेडकर मात्र काही बोलायला तयार नाहीत। एकूणच काय तर हे महाविकास आघाडीतली बिघाडी ही कायमच आपल्याला दिसून येते। खरं तर ह्या 5 जागा कोणत्या आहेत किंवा किती महत्त्वाच्या जागा आहेत, अकोला असेल, अमरावती असेल, सोलापूर असेल, रामटेक असेल किंवा दिंडोरी असेल, हे जे मतदारसंघ आहेत हे वंचित बहुजन आघाडीच्या हक्काचे मतदारसंघ आहेत किंवा त्यांच्या ते मतदार आहेत आणि अशा ठिकाणी आम्हाला जागा द्या असा आग्रह बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा आपल्याला दिसून येतो। इकडे 39 जागावर एकमत झाले असं सांगायचं आणि दुसरीकडे मात्र बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की पुढच्या मीटिंगमध्ये ठरणार आहे। एकूणच काय तर ही बिघाडी अजून जैसे थे असल्याची आपल्याला निदर्शनास येते। ठाकरे गट 20 जागा लढणार, काँग्रेस 18 जागा लढणार आणि पवार गट 10 जागा लढणार। आणि मग हा फॉर्म्युला आहे। दुसरीकडे मीडियामधून ठाकरे गट 25 जागा लढणार, काँग्रेस 15 जागा लढणार आणि पवार 10 जागा लढतील अशी जी काही रणनीती एकूणच जागा वाटपांचं सूत्र दिसून येतंय, याच्यावरून लक्षात येतंय की आज तागायत वंचित बहुजन आघाडीचा समावेश हा खरं तर महाविकास आघाडीमध्ये झालेला नाही। संजयजी राऊत यांनी सांगितलंय की आमचा हा तिढा सुटलेला आहे किंवा इकडे पृथ्वीराज चव्हाण देखील म्हणतात की आमची युती झालेली आहे किंवा महाविकास आघाडी ही झालेली आहे किंवा बाळासाहेब आंबेडकरांसोबत बोलणी सुरू आहे। ही सतत बोलणी गेल्या 2 महिन्यापासून सुरू आहे, परंतु आपल्या लक्षात येतंय की बाळासाहेब आंबेडकर अजूनही सकारात्मक झालेले दिसून येत नाहीत, कारण त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या आज तागायत मान्य झालेल्या नाहीत। आज 2 तासाच्या बैठकीनंतर अनेक नेत्यांच्या चेहऱ्यावरचे प्रश्नार्थक चिन्ह बघितल्यानंतर लक्षात येतं की महाविकास आघाडीतली बिघाडी ही कायम आहे। पाहूयात येत्या बैठकीपर्यंत या महाविकास आघाडीतली बिघाडी दुरुस्त होईल का बाळासाहेब आंबेडकर सोबळावर लढतील। धन्यवाद।